नागपूरच्या नारा परिसरात 2 दिवसांपूर्वी एका पुलाखाली रक्ताने माखलेलं पोतं आढळलं आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। या पोत्यात एका व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह होता। नागपूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत या हत्येचा छडा लावला असून आरोपीला आता बेड्या ठोकल्या आहेत। मात्र या हत्येमागचं जे संतापजनक कारण समोर आलेलं आहे ते ऐकून पोलीसही चक्रावून गेलेले आहेत। नारा परिसरातील पुलाखाली एक संशयास्पद रक्ताळलेलं पोतं सापडलेलं होतं। पोलिसांनी जेव्हा ते उघडलं तेव्हा त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला। तपासाअंती या मृतदेहाची ओळख राहुल सुनील शाहू म्हणून पटली। या हत्याकांडाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला आणि एक छोटासा धागा पोलिसांच्या हाती लागला। या हत्याकांडाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला। आणि एक छोटासा धागा पोलिसांच्या हाती लागला। ज्या पोत्यात राहुलचा मृतदेह भरून फेकला होता ते प्राण्यांच्या खाद्याचं पोतं होतं। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की संशयित आरोपी नवीन फुंडकर याचं स्वतःचं पेट शॉप आहे। संशयाची सुई नवीनकडे वळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या नवीनने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला। या हत्याकांडाच्या तपासात आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे। 2020 मध्ये नवीनने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी राहुल सुनील शाहूकडून 50,000 रुपये उधार घेतलेले होते। नवीनने व्याजासह तब्बल 90,000 रुपये राहुलला परत केले होते। तरीही राहुलचे समाधान झाले नव्हते। तो वारंवार नवीनच्या घरी जाऊन पैशांसाठी त्याला मानसिक त्रास देत होता। घटनेच्या दिवशी राहुल शाहू हा पुन्हा नवीनच्या घरी गेला। तिथे त्याने पैशांची मागणी केली पण नवीनने असमर्थता दर्शवली। यावेळी राहुलने सर्व मर्यादा ओलांडल्या। त्याने चक्क नवीनच्या मुलीवर वाईट नजर ठेवून त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी केली। स्वतःच्या मुलीबद्दल अत्यंत अश्लील मागणी ऐकताच नवीनचा संशय सुटला आणि रागाच्या भरात त्याने कुऱ्हाड व लोखंडी रॉड उचललं। संतापलेल्या नवीनने राहुल सुनील शाहूच्या डोक्यावर एकामागून एक तब्बल 16 वार केले। या भीषण हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झालेला होता। खून केल्यानंतर नवीनने पुरावा नष्ट करण्यासाठी राहुलचा मृतदेह आपल्या दुकानातील एका रिकाम्या पोत्यात भरला आणि रात्रीच्या अंधारात स्वतःच्या ई-रिक्षातून नेऊन तो नारा परिसरातील पुलावरून खाली फेकून दिला। या गुन्ह्यात वापरलेले ते पोतेच आरोपीच्या अटकेचं मुख्य कारण ठरलंय। नागपूर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने या प्रकरणाचा तपास करत आरोपी नवीन फुंडकरला बेड्या ठोकलेल्या आहेत। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून एका बापाने रागाच्या भरात उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे।